परभणीच्या स्त्री रुग्णालयात ॲम्ब्युलन्स वेळेत न मिळाल्याने गर्भवती महिलेसह तिच्या पोटातील बाळाचा देखील दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती। या घटनेनंतर आरोग्य विभागाच्या वतीने दयानंद मोती पवळे सहाय्यक संचालक यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती गठीत करण्यात आली आहे। या समितीने परभणीच्या स्त्री रुग्णालयाची पाहणी करत घटनेसह जबाबदार असलेल्या डॉक्टर आणि 108 कॉन्ट्रॅक्ट असलेल्या सुमित कंपनीच्या कर्मचाऱ्यांसह रुग्णवाहिका चालक आणि डॉक्टरांची तब्बल 2 तास चौकशी केली असून या चौकशीनंतर दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचं आश्वासन समितीचे अध्यक्ष दयानंद मोती पवळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे। प्रतिनिधी रियाज कुरेशी, DLP न्यूज, परभणी। सर, आपण समिती गठीत झाली या सगळ्या प्रकरणामध्ये, आपण समितीचे अध्यक्ष आहात। काय चौकशी केली जाते आणि शेवटी दोषींवरती काय कारवाई केली जाणार? आता चौकशी समिती स्थापन झालेली आहे आणि चौकशी आम्ही करत आहोत। चौकशी झाल्यानंतर आपल्याला सर्व माहिती कळवली जाईल। आज सुद्धा काही ॲम्ब्युलन्सचे ड्रायव्हर जे आहेत, ॲम्ब्युलन्स इथं होत्या, मात्र ड्रायव्हर आणि डॉक्टर दोघेही गैरहजर होते। 108च्या सारख्या म्हणजे महत्वाच्या ॲम्ब्युलन्सवरती पण ड्रायव्हर हजर होता, डॉक्टर हजर नव्हते। आमच्याकडे सेवा अभियंता आहेत सोबत, त्यांच्यासोबत आम्ही चौकशी करत आहोत। चौकशी झाल्यानंतर आपल्याला कळवण्यात येईल।